ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. व्हॉट्सअप ऍडमिनच्या निवडणुकीत आचारसंहितेत ही फालतूगिरी का केलीस? असं मामा तू आता एक काम कर माझं. हा पप्पा. विश्रांती घे. म्हणजे काही दिवस कुठेतरी लांब निघून जा, कुठल्या तरी गावाला. पण हा मामा कुठे जाईल? मामाच्या गावाला. रेल्वेतून जा, आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊ. चला हवा येऊ द्या. कुठे जाशील? ऐरोलीला जातो. म्हणजे तुझ्या मामाच्या गावाला? पप्पा तुम्हाला कसं माहिती? तुझं कालपासून चाललं होतं. एकदा तरी स्क्रिप्ट मध्ये असं सांग की ऐरोली हे माझ्या मामाचं गाव आहे. घरच्यांचा उल्लेख नाही. प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये घरच्यांचा उल्लेख करतो. असं काळाकोट, मला असं वाटतंय की मामाच्या जागी आता आणखीन दुसरा कोणीतरी आणण्याची वेळ आली आहे. जागा भरायला पाहिजे. बरोबर आहे, ऑडिशन घेऊया. ऑडिशन घ्यायला हे चला हवा येऊ द्या नाही. आहे एक चांगला मुलगा आहे, वा. पण तो आपल्या फील्ड मधला नाहीये. अरे इथे बाजूच्या चाळीत राहतो. काय नाव आहे त्याचं? त्याचं नाव आहा. आणि आडनाव? परत करा. हा परत करा. त्यांचं नाव? त्यांचं नाव थुकीला माफी नाही. नाव काय आहे त्या मुलाचं? सूर्या. सूर्या. बस बस ऐ गाईबाने तो काय होळी गाळ्यामध्ये येत नसती, समजलं काय? मग तुला एक सांगतो, आता ती ना तिच्याबरोबर खेळू ना होळी. कोण? आपल्या चाळीत एक नवीन आली. नवीन आहे पण कडक आहे. हा, नाव काय तिचं? पूजा. ओ मॅडम, काय होळीच्या दिवशी कुठं चालल्यात तुम्ही? कॉलेजला पुस्तकं घेऊन? शिक्षकांच्या नावाने शिमगा करायला चालले. बोलायला त्याला चुरूचुरा बोलते का तू? टीडीएस कापलेली पूजा सावंत. एक काम करा ना, आमच्यावर आता होळी खेळा, नंतर जा ना कॉलेजला. काय होते त्याला? काय म्हणतो? तुझ्या बरोबर होळी खेळू? हा मग तुझ्या तर लय बोलती का तू? Please, मला वाचवा. हा? लय शहर मना करती. कोण नसते वाचवायला तुला, समजलं ना? वाचवा कोणीतरी मला. कोण येते रे वाचवायला? कोण येणार वाचवायला तुला? सोडा तिला. कंचा आहे रे तो? असा पुढे ये. तुमचा बाप. आता ना तुकरेटवाडीमध्ये एक छोटासा खेळ होणार आहे सगळ्यांच्यासाठी, आणि त्यासाठी आमच्या गावामध्ये एक संदेश वांदेकर म्हणून आहेत, त्यांना मी बोलतो. जसे आदेश बांदेकर झी मराठीवर असतात, हे संदेश वांदेकर, त्यांना मी बोलतो. बघूया त्यांचा खेळ काय. या. नमस्कार. 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 नमस्कार सर. सर सर आशीर्वाद असू दे तुमचा ताई. तर आमच्याकडे 2 टीम आल्या आहेत. कसं होतं, तुम्ही सगळे लोक आलेत की मला जरा उत्साह येतो, जरा काहीतरी तुमच्यासोबत खेळ खेळायचे वाटतात. पण आज एक नवीन खेळ आणलेला आहे. दोस्तीगिरीची टीम आपल्यासोबत आहे, आणि आता इकडे डायरेक्ट ट्रकभर स्वप्नच आहेत, म्हणजे काही टेन्शनच नाही आहे. काही
तर छोटासा गेम आपण खेळणार आहोत चित्रकला. म्हणजे तसं चित्रकार हे डोक्याने चित्र काढत असतो पण तो ऍक्च्युली हाताने काढत असतो. हा. पण आता आमची तर डायरेक्ट डोक्यानेच काढायचं आहे. साहित्य आणा तुम्ही म्हणजे काही काळजी कळेल करू काय. नका, साहित्य घेऊन या. या साहित्य आणा पटकन. तर आता साहित्य आपल्याकडे आलेलं आहे आणि कृती आपल्याला करायची आहे. सर सिंपल गोष्ट आहे. जसं ही माझ्या डोक्यावर बांधलेली आहे. इथे एक पेन आहे लावलेला. म्हणजे हे तुम्हाला दाखवतो. इथे पेन आहे. आता जनरली आपण हाताने चित्र काढत असतो पण हाताने काढायचं नाही आहे, हात वापरायचे नाही आहे. हात आपण असे ठेवायचे आहेत आणि असं डोक्याने चित्र काढायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सर आप ट्राई करेंगे. आप चित्र निकालो, ये बाद में ये पहचानेंगे कि क्या है. ओके सर. ओके बन गया. होता है क्या है वो क्या है कि मोर नहीं बना, मोर नहीं बन गया. हा मोर आहे. थोडक्यात हा मोर आहे त्यांचा सण. आता तुम्ही काढणार या. मकरंद सरांची पाळी आहे. तर मॅक्स सर आपल्याला एक चित्र काढणार दाखव. आता बघू. सर हे पकडा. क्या बात है सर. तोड मत तोड ना बस. शाबास. एक सर थोडीशी तुमच्यासाठी डबल मेहनत होऊ शकते. का तुम्ही काढताय पण ते केसांना पुसले पण जाऊ शकते. मॅनिटी मॅन बस. Yes. मॅनिटी मॅन बस 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 बस. वा मजा आली. आणि मला वाटतं एक यांनी ओळखलं आणि एक यांनी ओळखलं बोलले त्यामुळे की सामना एक बरोबरीत झालेला झालेला आहे. संदेश वांदेकर तुम्ही आलात, थँक्यू सो मच.